हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण एडब्ल्यूटी या युनिटला आपण सुरुवात केलेली आहे. एडब्ल्यूटी नेमका असतो काय, त्याची हायरार्की काय असते ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. एडब्ल्यूटी काय असतो रे? एडब्ल्यूटी स्टँड्स फॉर ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट. याचा हा फुल फॉर्म आहे. एडब्ल्यूटी कशासाठी आपण युज करत असतो? एडब्ल्यूटी एक टूल आहे जावामध्ये, ज्याचा युज करून आपण जीयूआय बेस्ड ऍप्लिकेशन क्रिएट करत असतो. जीयूआय थ्रू युजरकडनं इनपुट घेतो, युजरला आउटपुट दाखवत असतो. एडब्ल्यूटी मध्ये आपल्याला प्री डिफाईन्ड क्लासेस मिळतात, इंटरफेसेस मिळतात आणि मेथड्स मिळतात. त्याचा युज करून आपण काय करू शकतो? प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे इंटरॅक्टिव्ह युजर इंटरफेस क्रिएट करायचं असेल तर आपण एडब्ल्यूटीचा युज करत असतो. त्यासाठी आपल्याकडे दोन पॅकेज आहेत, एक आहे जावा डॉट एडब्ल्यूटी आणि एक आहे जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट इव्हेंट. त्या दोन पॅकेजचा युज करून आपण जीयूआय ला क्रिएट करू शकतो. जावा डॉट एडब्ल्यूटी कशासाठी? हा पॅकेज तुम्हाला डिझायनिंगसाठी युज होणार. तुम्हाला जे काही कंपोनेंट्स लागणारे असतील डिझायनिंगसाठी, तर ते सगळे कंपोनेंट्स जावा डॉट एडब्ल्यूटी या पॅकेजच्या आतमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला त्यावरती काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचं आहे, बटन क्लिक वरती असेल किंवा टेक्स्ट फील्ड वरती असेल, काहीतरी तुम्हाला इव्हेंट्स लावायचा आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट इव्हेंट हा पॅकेज आहे. हा इव्हेंटसाठी आहे आणि हा तुम्हाला नॉर्मल डिझायनिंगसाठी आहे. ठीक आहे. तर आणि आपण पाहिलं की सॉफ्टवेअरचे 3 पार्ट्स असतात. एक असतं जीयूआय कंपोनंट्स, ज्यावरती तुम्ही काय करता, ज्याचा युज करून तुम्ही डिझायनिंग करत असता. दुसरा असतं इव्हेंट लिस्नर, तो काय करतो, हा कंपोनंटनी काहीतरी इव्हेंट जनरेट केले. आता बटनच्या क्लिकवरती मला काय करायचं, काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचंय, तर तो बटन काय झालं, तुमचा जीयूआय कंपोनंट झाला. काहीतरी तो ऍक्शन परफॉर्म होत आहे. मी जेव्हा बटनवरती क्लिक करणार तेव्हा कोणीतरी असणार, तो ऐकणार की त्या बटनवरती क्लिक झालंय का, तो ऐकणार. ऐकून काय करणार, जो तो ऐकत असतो त्याला आपण इव्हेंट लिस्नर म्हणतो. तो एकदा ऐकला तर काय होणार, तुमचं जे काय ऍप्लिकेशनचा कोड आहे त्याला तो एक्झिक्यूट करणार. म्हणून आपण म्हणतो की सॉफ्टवेअरचे 3 पार्ट्स असतात, जीआय कंपोनंट्स, इव्हेंट लिस्नर आणि ऍप्लिकेशन कोड. त्यानंतर आपण एडब्ल्यूटीची हायरार्की पाहिली. एडब्ल्यूटीची हायरार्की म्हणजे काय, एक स्ट्रक्चर असतं ज्याचा युज करून आपण ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करत असतो. ही स्ट्रक्चर स्टार्ट होते तुमच्या कंपोनेंट क्लास पासून. त्यानंतर तुमचा कंटेनर क्लास असतो. कंटेनर मध्ये तुम्ही 2 प्रकारे कंटेनर क्रिएट करता, एक असतो विंडो, एक असतो पॅनल. विंडोचा यूज जर तुम्ही केला तर त्यानुसार तुम्ही काय करत असता, फ्रेम आणि कॅनव्हास या क्लासचा यूज करून विंडो क्रिएट करत असता, किंवा ऍपलेटचा यूज करून तुम्ही काय करणार, पॅनलला क्रिएट करत असता. हे तुम्ही पाहिलेलं आहे. कंपोनेंट सगळ्यात टॉप लेवलचा क्लास आहे. इव्हेंट हँडलिंग करायचं असेल किंवा काहीतरी कंपोनेंट्स काय करत असतो, सगळे क्लासेस आणि इंटरफेस तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. कंटेनर म्हणजे काय, कंटेनर म्हणजे एक स्पेस असतो. जसं तुमचं चहाचं कप आहे, तो तुमच्या चहासाठी कंटेनर आहे. त्यामध्ये तुम्ही काय करता, चहाला ऍड करू शकता, चहा पिऊ शकता कंटेनर मधून, त्या कप मधून चहा पिऊ शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, त्या कप मध्ये पाणी पण पिऊ शकता. असं नाही की फक्त चहाच प्यायचं, पाणी पिया, चहा पिया किंवा ज्यूस पिया, ते तुमच्यावरती आहे. पण तो काय झाला, त्यासाठी कंटेनर झाला. नंतर पहा, हा कंटेनर 2 टाईपचे असतात, विंडो आणि पॅनल. विंडोचा जर तुम्ही युज केला तर तुम्हाला फ्रेम किंवा कॅनव्हासचा युज करावा लागेल, कारण डायरेक्टली तुम्ही विंडोचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याचे सब क्लास आहे फ्रेम आणि कॅनव्हास, त्याचा ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करावा लागेल. तर तुम्ही पॅनलचा युज केला, पॅनल काय असतो रे, एक टॉप लेवलची विंडो असतो, त्याला टायटल बार नसतो, मेन्यू बार नसतो, बॉर्डर्स नसतात. ते आपण काल पाहिलेलं आहे. पॅनलचा युज करायचं तर तुम्ही पॅनलचा युज करू शकता. पॅनल मध्ये येतो ऍपलेट. ऍपलेट तुम्हाला माहितीये काय असतो. कंपोनेंट पाहिला, टॉप लेवलचा क्लास असतो, ऍबस्ट्रॅक्ट क्लास असतो, तुम्हाला माहितीये. सगळ्याचा तो बेस क्लास असतो. नंतर त्याचे 4 मेथड्स आहेत, सेट साईज, सेट बाउंड, सेट लेआउट आणि सेट लोकेशन. सेट साईज त्यासाठी साईज सेट करण्यासाठी, सेट बाउंड्स मधून तुम्ही पोझिशन सेट करू शकता, लेआउट मधून कंपोनेंट्सला अरेंज करू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे, लोकेशन मधून त्याची लोकेशन सेट करू शकता, एक्स आणि वाय ऍक्सिस. त्यानंतर आपण कंटेनर पाहिलं. मी आता इथं फास्ट घेतोय कारण काल आपल्याला झालेलं आहे हे सर्व कन्सेप्ट. असं समजू नका की मी फास्ट घेतोय म्हणून. कालची रेकॉर्डिंग पहा, तिथं आपण पूर्ण डिटेलली पाहिलेलं आहे सर्व. कंटेनर काय असतं रे, कंपोनेंटचा सब क्लास असतो. यामध्ये तुम्ही बटन ऍड करू शकता, लेबल ऍड करू शकता, जे काय तुमचे कंपोनेंट्स आहेत ते सगळे तुम्ही कंटेनरमध्ये ऍड किंवा रिमूव्ह करू शकता. त्यासाठी याच्या 2 मेथड्स आहे. कंपोनेंटला तुम्हाला कंटेनरमध्ये जर ऍड करायचं असेल त्यासाठी ऍड मेथड आहे. जर कंपोनेंटला कंटेनर मधून रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे रिमूव्ह मेथड आहे. तर विंडो पाहिला आपण, विंडो एक टॉप लेवलची विंडो क्रिएट करतो. हा सुपर क्लास असतो फ्रेम आणि कॅनव्हासचा. आपण डायरेक्टली विंडोचा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामधला. डायरेक्टली विंडोचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करत नाही, त्यासाठी आपण काय करतो, त्याचे सब क्लास जे काय असेल फ्रेम किंवा कॅनव्हास, त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो. त्यानंतर होतं आपला फ्रेम.
फ्रेम एक सब क्लास असतो विंडोचा, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही AWT ची हायरार्की पाहिली तर विंडोचा सब क्लास कोण आहे? फ्रेम आणि कॅनव्हास. फ्रेम सब क्लास आहे विंडोचा, ज्याला की टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात आणि रिसायझिंग कॉर्नर असतात. आणि याच्या 3 मेथड्स, एक आहे सेट विजिबल, सेट साइज आणि सेट टायटल. तर तुम्ही सेट विजिबलचा यूज केलं तर काय होणार? जर तुम्ही ट्रू पास केलं तर फ्रेम तुम्हाला विजिबल होईल. बाय डिफॉल्ट फ्रेम इनविजिबल असतो. जर तुम्हाला विजिबल करायचं असेल त्यासाठी तुम्ही काय करणार? सेट विजिबल या मेथडचा यूज करणार आणि याला जर तुम्ही ट्रू पास केलं तर तुमचा फ्रेम विजिबल होतो. त्यानंतर आपण पाहिलं सेट साइज मेथड. सेट साइज मेथड कशासाठी असते रे? तुम्हाला फ्रेमला विड्थ आणि हाईट सेट करायचं. आता असं नाही की तुमचा कम्प्लिटली स्क्रीनभर तुमचा फ्रेम असतो. आता मी याला मिनिमाइज आणि मॅक्झिमाइज पण करू शकतो ना मी याला. आता मला हवाय तर मी एवढा पण फ्रेम पाहू शकतो. मला जर हवा असेल तर त्याला मी आणखी लहान करू शकतो. याला हवं तर मी मोठा करू शकतो फ्रेमला. म्हणजे काय झालं, याला रिसायझिंग कॉर्नर असतात, बॉर्डर्स असतात, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याला रिसाइज करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर साईज सेट करायची आहे फ्रेमची तर त्यासाठी तुमच्याकडे सेट साईज मेथड आहे. त्या तुम्ही विड्थ आणि हाईट पास करा, तुमची फ्रेमची साईज सेट होईल. टायटलनी तुम्ही काय करत असता? सेट टायटलनी तर तुम्हाला फ्रेमला तुमचं टायटल सेट करायचं आहे, त्यासाठी सेट टायटल मेथड आहे तुमच्याकडे, ते तुम्ही यूज करू शकता. याच्या 2 कन्स्ट्रक्टर्स आहेत, एक आहे फ्रेम आणि एक आहे दुसरा काय आहे? स्ट्रिंग टायटल. म्हणजे काय, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे आणि एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. पहिला कन्स्ट्रक्टर जर तुम्ही यूज केला तर काय करतो तो? तुमचा फ्रेम तर क्रिएट करतो पण त्याला कोणताच टायटल असाइन करत नाही. विदाउट एनी टायटल तुमचा फ्रेम क्रिएट करत असतो. जर तुम्ही दुसरा कन्स्ट्रक्टरचा यूज केला, फ्रेम विथ स्ट्रिंग टायटल, हा काय करतो? तुमचा फ्रेम क्रिएट करतो, त्यासोबत जे काय तुम्ही टायटल पास करता स्ट्रिंग मध्ये, म्हणजे डबल कोट्स मध्ये जे काय तुम्ही टायटल पास करत असता ते तुमच्या फ्रेमवरती अप्लाय होतो. असं 2 प्रकारे करू शकता. त्यानंतर आपण कॅनव्हास पाहिलं. कॅनव्हास एक ब्लँक विंडो असतं, त्याच्यावरती तुम्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट्सला ड्रॉ करू शकता. त्यानंतर पॅनल पाहिलं आपण. पॅनल एक विंडो असते, फ्रेम सारखंच असतं पॅनल सेम, पण त्याला टायटल बार नसतो, मेन्यू बार पण नसतो, बॉर्डर पण नसतात आणि रिसायझिंग कॉर्नर पण नसतात. नसतात म्हणतोय मी, असतात नाही. असतात कोणाला? फ्रेमला असतात. नसतात कोणाला? पॅनलला. पॅनल सब क्लास आहे, कॉन्क्रीट सब क्लास आहे कंटेनरचा, म्हणजे लगेच कंटेनरचा लगेच हा सब क्लास आहे आणि सुपर क्लास आहे ऍपलेटला. जर तुम्ही तर पाहिलं, पॅनल हा कोणाचा सब क्लास आहे? कंटेनरचा आहे आणि सुपर क्लास कोणाचा आहे? हा ऍपलेटचा सुपर क्लास आहे. त्यानंतर आपण पाहिलं ऍपलेट काय असतं. तुम्हाला हे काय सांगायची गरज आहे का? ऍपलेट स्मॉल जावा प्रोग्राम आहे जे की ब्राउझरवरती रन होत असतो. त्यामध्ये तुम्ही अॅनिमेशन क्रिएट करू शकता, साऊंड प्ले करू शकता, युजरकडून इनपुट घेऊ शकता. ऍपलेटला मेन मेथड नसतो. ठीक आहे. ऍपलेटला यूज करायचं असेल तर आपल्याकडे ऍपलेट पॅकेज आहे, तुम्हाला ते पण माहिती आहे, तुम्ही ऍपलेटची प्रोग्रामिंग केलेलं आहात. त्यानंतर आज आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आज आपल्याला काय पाहायचं आहे पहा. आज फ्रेम फ्रेम काय असतो आज नेमकं ते आपल्याला पाहायचं आहे. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण आज आपण जे काय प्रोग्राम करणार आहोत पुढे पण ते सगळं आपण फ्रेम वरती तर करणार आहोत किंवा जे फ्रेम वरती तर आपण करणार आहोत. आता जे फ्रेम काय असतो त्याचाच काय विचार करू नका. पुढच्या युनिटमध्ये आपण जे फ्रेम पाहणार आहोत. या युनिटमध्ये आपल्याकडे फ्रेम आहे. फ्रेम काय असतो रे? विंडोचा सब क्लास असतो, ज्याला टायटल बार असतो, वरती त्याला टायटल बार असतो, नंतर त्याला मेन्यू बार असतात, बॉर्डर्स असतात त्याला आणि रिसायझिंग कॉर्नर बाजूला असतात. ठीक आहे. याचा यूज करून तुम्ही विंडो क्रिएट करत असता. हा एक प्री डिफाईन्ड क्लास आहे जे की तुमचं java.awt या पॅकेजच्या आतमध्ये आहे. याच्या 3 मेथड्स. सेट विजिबल मेथड असतो, जर तुम्ही त्याला ट्रू पास केलं तर तुमची फ्रेम विजिबल होते, जर तुम्ही त्याला फॉल्स पास केलं तर तुमची फ्रेम इनविजिबल होते. बाय डिफॉल्ट इनविजिबलच असते. जर तुम्हाला विजिबल करायचं असेल तर इथे ट्रू पास करा, तुमचा फ्रेम विजिबल होईल. सेट साइजेस यूज करून तुम्ही काय करत असता? फ्रेमवरती साईज सेट करत असता बाय युजिंग विड्थ अँड हाईट. सेट टायटलनी तुम्ही फ्रेमवरती टायटल सेट करू शकता. आणि त्याच्या 2 कन्स्ट्रक्टर आहेत, एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा तुमचा फ्रेम क्रिएट करतो विदाउट एनी टायटल, आणि तुम्ही जर हा कन्स्ट्रक्टरचा यूज केला तर तुमचा फ्रेम क्रिएट होतो विथ युझिंग टायटल. ठीक आहे. आता आपण पाहूयात कोणकोणत्या वेज आहेत फ्रेम क्रिएट करायचे. आतापर्यंत आपण काय पाहिलं? फ्रेम काय असतो आपण फक्त थिअरी थ्रू पाहिलं. आज आपण प्रोग्रामिंग करून पाहूयात की नेमका असतो काय हा फ्रेम. आज तुम्हाला समजून जाईल की मी काय म्हणतोय ह्या फ्रेम बद्दल कालपासून. ठीक आहे. तर आज तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपण आता स्टार्ट करूयात. आता 2 वेज आहेत फ्रेम क्रिएट करण्याच्या. एक आहे तुमचं बाय एक्सटेंडिंग दी फ्रेम क्लास, म्हणजे तुम्ही इनहेरिटन्सचा यूज करू शकता. फ्रेम क्लासला एक्सटेंड करा तर तुमचा फ्रेम क्रिएट होऊ शकतो. आणि दुसरा वे काय आहे? बाय क्रिएटिंग फ्रेम ऑब्जेक्ट. तुम्ही फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पण करू शकता आणि त्याला तुम्ही काय म्हणता? असोसिएशन म्हणता. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता फ्रेम क्लासचा
तर तेव्हा तुम्ही त्याला असोसिएशन म्हणत असता. जेव्हा तुम्ही त्याला एक्सटेंड करता फ्रेम क्लास पासून तेव्हा तुम्ही त्याला इनहेरिटन्स म्हणता. तुम्हाला एक्झामला असंच येतो, व्हॉट आर दी वेज टू क्रिएट दी फ्रेम. फ्रेम क्रिएट करण्याचे कोणकोणत्या वेज आहेत तिथे तुम्हाला असं नाही म्हणत बाय एक्सटेंडिंग वगैरे असं नाही लिहत तिथे काय लिहितात, बाय युझिंग इनहेरिटन्स, बाय युझिंग असोसिएशन. तुम्हाला काय वाटणार, इनहेरिटन्सचा वापर करून करतोय. आता असोसिएशन काय, आता नवीन तुम्हाला माहिती नसतं की फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याला तुम्ही असोसिएशन म्हणता. तर तुम्ही तिथे काय टिक करता, बाय युझिंग इनहेरिटन्स, ते तुम्ही टिक करत असता. बोथ ए ऑफ बी तुम्ही ते टिक करत नाही, त्यामुळे तुमचे तिथे मार्क्स जातात. त्यामुळे मी तर बाजूला लिहिलेलं आहे की बाय युझिंग इनहेरिटन्स, बाय एक्सटेंडिंग दी फ्रेम क्लास तुम्ही करू शकता. आणि दुसरा वे आहे तुम्ही बाय क्रिएटिंग दी फ्रेम ऑब्जेक्ट, तुम्ही फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपण पहिला पाहूयात कसं करतात. आता आपल्याला काय करायचंय, फ्रेमला क्रिएट करायचंय. पहिला आपण काय करूयात, बाय युझिंग इनहेरिटन्स, इनहेरिटन्स यूज करून क्रिएट करूयात. तर त्यासाठी तुम्ही नोटपॅड प्लस प्लस हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या. मला माहिती आहे तुमच्याकडे हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल असेल, काही जणांकडे नसेल तर मी सांगतो, गुगलवर जावा, नोटपॅड प्लस प्लस डाउनलोड हा टाईप करा आणि पहिली तुम्हाला नोटपॅडची वेबसाईट मिळेल त्याच्यावरती जावा आणि सर्वात वरती हा लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला मिळेल, हा व्हर्जन वरती क्लिक करा आणि डाउनलोड वरती क्लिक करा. हा काय होईल, तुम्हाला नोटपॅड डाउनलोड होईल. मग तुम्ही याच्यावरती डबल क्लिक करा आणि याला नेक्स्ट नेक्स्ट करून त्याला इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आता आपल्याला काय करायचं पहा. आता अरे एक मिनिट, हा आता आपण काय करूयात, फ्रेम क्रिएट करूयात. पहिला आपल्याला काय करायचंय, क्रिएटिंग फ्रेम बाय युझिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा यूज करून फ्रेम कसं क्रिएट करायचं ते आपण पाहूयात. तर आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी AWT पॅकेजला इम्पोर्ट करावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे फ्रेम क्लास आपल्या कुठे आहे रे, AWT पॅकेजच्या आतमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला java.awt हा पॅकेजला तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. त्यानंतर काय करा, तुम्ही क्लास बनवा. आता मी क्लास बनवलं माय फ्रेम. ठीक आहे, त्याला एक्सटेंड तुम्ही कोणापासून करत आहात, फ्रेम पासून करत आहात. फ्रेम पासून एक्सटेंड करा त्याला, म्हणजे तुमचा फ्रेमचा क्लास होईल हा तयार. त्यानंतर याच्या आतमध्ये तुमची मेन मेथड असते, मेन मेथड लिहा, स्ट्रिंग अरे ऑफ आर्ग्युमेंट्स. त्यानंतर याच्या आतमध्ये नेमकं तुम्ही आता काय करणार पहा. आता हा क्लास तुमचा कोणता आहे, फ्रेमचा क्लास आहे. तुम्ही एक्सटेंड कोणापासून केलात, फ्रेम पासून केलात, म्हणजे हा तुम्ही काय यूज केला, तिथे इनहेरिटन्सचा यूज केलेला आहात. आता तुम्ही एक्सटेंड केल्यात फ्रेम पासून, फक्त एक्सटेंड करून चालणार आहे का, नाही. तुम्हाला काय करावं लागेल, त्या फ्रेमला तुम्हाला क्रिएट करावं लागेल, इनिशियलाइज करावं लागेल. इनिशियलाइज तुम्ही कसं करता, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. ऑब्जेक्ट क्रिएट केला तुम्ही इथे, त्यानंतर या ऑब्जेक्टचा यूज करून काय करा, फ्रेमच्या मेथड्सला यूज करा. मला आता काय करायचंय, फ्रेम्सला विजिबल सेट करायचंय. मी विजिबिलिटी सेट करतो बाय युजिंग सेट विजिबल मेथड. ट्रू पास केलं तर आता माझा फ्रेम विजिबल होईल. आणि मी काय केलं, फ्रेमची साईज सेट केलं. मला 500 विड्थ पाहिजे त्याची आणि 400 हाईट पाहिजे, म्हणून मी ते पास केलेलं आहे. त्यानंतर मला काय पाहिजे, त्याच्यावरती टायटल हवाय, तर मी सेट टायटल मेथडचा यूज करणार, त्याच्यावरती टायटल सेट करणार. तर मी टायटल सेट करतो माय फ्रेम. ठीक आहे, आता काय करा, त्याचे कन्स्ट्रक्टर बनवा. कन्स्ट्रक्टर बनवा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ज्यांचे डेमो लेक्चर राहिलेले असतील पाहायचे ते पाहून घ्या. मी तिथे कन्स्ट्रक्टर काय असतो, एक्सेप्शन हँडलिंग काय असतो आणि रॅपर क्लासेस काय असतो, जे आपल्याला ऍडव्हान्स जावासाठी यूज होणार आहेत ते मी तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. ते डेमो लेक्चर पाहून घ्या एकदा. स्टार्टिंगचे 2 लेक्चर पहा फक्त, असं मी तुम्हाला सांगेन. आता याला एकदा सेव्ह करा, म्हणजे नेमकं होतंय काय ते आपण पाहूयात. हवं तर डायरेक्टरी बनवून ठेवा. आता मी डायरेक्टरी बनवते ते. त्याच्या आतमध्ये ऍडव्हान्स जावा, मी याला डिलीट करतो अगोदरच, इथं राहू द्या, ते नवीनच क्रिएट करतो मी कोड. याच्या आतमध्ये युनिट 1, त्याच्या आतमध्ये हा प्रोग्राम करूयात आपण. हा प्रोग्राम कोणता आहे तुमचा, माय फ्रेम डॉट जावा. तुम्हाला माहिती आहे क्लास नेम आणि प्रोग्राम नेम हा दोन्ही सेम असलं पाहिजे. ठीक आहे, डॉट जावा एक्सटेन्शन द्या आणि याला सेव्ह करा. ठीक आहे, आता हा सेव्ह झालेला आहे. तुम्ही एकदा काय करा, याला रन करून पहा एकदा नेमकं होतंय काय.
मी इथनं पण रन करू शकता डायरेक्टली. ओपन कंटेनिंग फोल्डर यावरती जावा, सीएमडी वरती जावा. इथून सीएमडी तुमचं ओपन होईल डायरेक्टली. इथनं काय करा, कंपाईल करायला माय फ्रेंड डॉट जावा कंपाईल झाला, सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. आता नंतर पहा रन करायला जावा माय फ्रेंड. आता इथे पहा आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. पहा हा फ्रेमची विंडो तुम्हाला दिसते. हा ऍक्च्युली तुमचा फ्रेम आहे. तुम्ही म्हणणार हा ऍपलेट सारखं दिसतोय. हा ऍपलेट सारखंच आहे. हा तुम्हाला दिसतोय, हा तुमची फ्रेमची विंडो आहे. त्याला टायटल बार आहे वरती. टायटल बार वरती तुम्ही याला टायटल सेट केलात माय फ्रेम म्हणून. आले का वरती टायटल? त्याला माय फ्रेम आलंय, दिसतोय का सगळ्यांना? हो सर. हो, वरती त्याला टायटल आलेला आहे. त्यानंतर याला बाजूला पहा हा फ्रेम आहे म्हणून याला बाजूला रिसायझिंग कॉर्नर्स आले. मिनिमाइज करू शकता, मॅक्झिमाइज करू शकता, याला क्लोज करू शकता तुम्ही. याला हवं तर तुम्ही इथनं त्याला रिसाइज करू शकता फ्रेमला, असं तुम्ही करू शकता. हा पण नेमकं काय केलंय, साधा आपण फक्त फ्रेम क्रिएट केलंय, त्यावरती आपण काहीच नाही केलंय. फ्रेम तुम्ही कसं क्रिएट करणार? बाय युजिंग टू वेज. एक आहे तुमचा इनहेरिटन्स आणि एक आहे तुमचा ऑब्जेक्ट क्रिएशन. त्याला तुम्ही असोसिएशन म्हणता. आता आपण इथे इनहेरिटन्सचं पाहतोय. आता असं नाही की इथं कन्स्ट्रक्टर कंपल्सरी आहे. तुम्हाला माहितीये जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा काय होतं, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. जर तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नसेल प्रोग्राम मध्ये तर बाय डिफॉल्ट आपल्या सिस्टीम कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करत असतो, त्याला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतो. म्हणून हा नाही लिहिलं तरी तुमचा प्रोग्राम रन होईल. आपण का लिहितो हा कन्स्ट्रक्टर? कारण आपल्याला पुढे काय करायचं, यावरती कंपोनेंट्स ऍड करायचे आहेत. बटन असेल, टेक्स्ट फील्ड असेल, यावरती तुम्हाला ऍड करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही हा कन्स्ट्रक्टर लिहत असता. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? आता तुम्ही म्हणणार जर मी सेट विजिबल मेथड लिहिलेलंच नसेल तर काय होईल? पहा, करून पहा. बाय डिफॉल्ट इनविजिबल असते. जर तुम्ही याला रन केलात परत एकदा तुम्हाला फ्रेम दिसणार नाही. कंपाईल करा आणि रन करा. पहा आता मी रन केलंय, फ्रेम आलेली आहे का याच्यात? नाही आली, मला फ्रेम दिसतच नाहीये. कारण बाय डिफॉल्ट तुमची फ्रेम इनविजिबल असते. तर तुम्हाला त्याला विजिबल करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सेट विजिबल ही मेथड आहे, त्याचा यूज करा. त्याला ट्रू पास केला तर तुमची फ्रेम विजिबल होऊन जाईल. आता सेट साईज मेथड. आता तुम्ही याला साईज सेट करू शकता. जर मला फ्रेम लहान हवी असेल तर त्याची मी विड्थ 300 ठेवलं आणि हाईट पण 300 ठेवला. ठीक आहे, जर लहान फ्रेम क्रिएट होईल. पहा तुम्ही आता, पहा फ्रेम दिसते लहान झाली का आता फ्रेम? जेवढं मी त्याला विड्थ दिलेलं आहे, जेवढे हाईट दिलेलं आहे, तेवढ्या विड्थ आणि हाईटचा हा फ्रेम क्रिएट झालेला आहे इथे. त्यासाठी तुम्ही काय करता, सेट साईज मेथडचा यूज करता. तुम्हाला काय करायचं, फ्रेमची साईज सेट करायची आहे. मी इथनं साईजला सेट करू शकता. आणि हा टायटल आहे. हा टायटल कुठे येतो रे? इथे टॉपला येतो हा टायटल. तर तुम्हाला टायटल द्यायचं नसेल तर चालेल, तरी याला कमेंट आउट करा आणि रन करून पहा परत. पहा टायटल गेला का फ्रेमवरचा? गेलेला आहे. पहा कोणताच टायटल आलेला नाहीये. तर तुम्हाला त्याच्यावरती टायटल सेट करायचं तर तुम्ही असं करू शकता. सेट टायटल मेथड आहे तुमच्याकडे, त्याचा यूज करून तुम्ही टायटलला सेट करू शकता. कोणाला काही डाऊट आहे का या कोडमध्ये? एनीवन? कोणाला काय डाऊट? व्हॉइस ब्रेक होते का सचिन? सगळ्यांना होते का व्हॉइस ब्रेक? क्लिअर आहे, स्क्रीन पण क्लिअर आहे ना? हा सचिन, मग काय करतो, एकदा रिजॉईन कर क्लासला. मे बी तुझ्याकडे नेटवर्क इश्यू असेल. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे का या प्रोग्राम मध्ये? येस और नो हे तर सांगा. नो, ठीक आहे, सर्वांनी सांगा. कारण फक्त एकटा म्हणलं तर मी प्रोसीड करणार नाही. सर्वांनी मला रिप्लाय द्या, येस और नो. एक जरी डाऊट असेल तरी मला सांगत जावा. कारण हा एमसीक्यू सब्जेक्ट आहे. तुम्हाला इझी वाटत असेल पण एमसीक्यू इझी नाहीये. तुम्हाला समजल्याशिवाय इझी नाहीये हा सब्जेक्ट. सर्वांनी कन्स्ट्रक्टर यूज होणार नाही का? कन्स्ट्रक्टर आपण कधी यूज करतो? हा कन्स्ट्रक्टर आपण कधी यूज करत असतो? जेव्हा आपल्या त्यावरती कंपोनेंट्सला ऍड करायचे असेल. जर तुम्ही नाही लिहिलं ना आता सध्या, तुम्ही आता इथे काय करालात, फक्त फ्रेमला क्रिएट करालात. जर तुम्ही ते नाही जरी लिहिलं तरी हा प्रोग्राम तुमचा रन होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला त्याच्यावरती कंपोनेंट्स ऍड करायचे असेल, बटन वगैरे, तेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्टर लागणार आहे.
त्यामुळे आपण काय करतो, कन्सिडर लिहतच असतो. ठीक आहे. त्यानंतर ते क्लोज करण्यासाठी सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन यूज करावं लागेल ना. अरे नाही, हे आपल्या स्विंगसाठी आहे. स्विंगचा जे फ्रेम असतो ना, त्याला जर तुम्हाला क्लोज करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन हा मेथड आहे. एडब्ल्यूटीचा फ्रेम क्लोज होत नाहीये. जर तुम्ही तर क्लिक केलात तर हा फ्रेम क्लोज होत नाही. पहा, मी तर क्लिक करतोय, हा फ्रेम क्लोज होत नाही. त्यासाठी तुमच्याकडे कोड लिहावा लागेल तुम्हाला. हा सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन आहे ना, हा तुमच्या स्विंग साठी आहे. पुढे आपण सेकंड युनिट मध्ये स्विंग पाहू, तिथं जे फ्रेम आहे तिथं आपण पाहूया. एडब्ल्यूटी साठी नाही आहे ती मेथड. ठीक आहे. फ्रेम आणि अपडेट दोन्ही सेम दिसतात ना, मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? फ्रेम आणि अपडेट दोन्ही सेम दिसतात, बरोबर आहे. पण तुम्ही काय करू शकता, फ्रेम तुमचं काय आहे जरा, तुम्ही त्याला काय म्हणू शकता, जरा फ्लेक्झिबल आहे तुमचा फ्रेम. म्हणजे तुम्ही काय करू शकता, अपडेट वरती तुम्ही काय करत असता, अपडेट वरती तुम्ही मल्टिपल लेआउट्सला अप्लाय नाही करू शकत. म्हणजे आता पॅनल असेल, अपडेट वरती तुम्ही जास्त करून अपडेट वरती पॅनलला तुम्ही अप्लाय नाही करू शकत. पण फ्रेम एक असं कंपोनेंट आहे ना, ज्यावरती तुम्ही युजरकडनं इनपुट घेऊ शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही एक विंडो क्रिएट करू शकता. आणि अपडेट कशासाठी असतो, ब्राउझरवरती प्रोग्रामला रन करण्यासाठी असतो. जर तुम्हाला ब्राउझरवरची प्रोग्रामिंग करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अपडेटचा यूज करू शकता. जर तुम्हाला विंडोजचे प्रोग्राम बनवायचे आहे, आता तुम्ही फ्रेम क्रिएट करता ना, आता हा फ्रेम तुम्ही विंडोजसाठी क्रिएट करता, तर तुम्हाला वाटलं नाही मला मी हा फ्रेम मी क्रिएट केलंय, याच्यावरती मी काहीतरी डिझायनिंग केलंय, मला हा प्रोजेक्टला डिप्लॉय करायचा आहे. डिप्लॉय करताना तुम्ही हा फ्रेमला डिप्लॉय करू शकता, मग त्याची .exe फाईल तयार होईल. तुम्ही त्या विंडोजवरती रन करू शकता, शेअर करू शकता तुम्ही त्याला. पण अपडेट कसा आहे, तो ब्राउझरवरती रन होतो, त्याची .exe फाईल तुमची क्रिएट होत नसते. ठीक आहे. म्हणून आपण फ्रेमचा यूज करत असतो. तुम्हाला सॉफ्टवेअर क्रिएट करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फ्रेमचा यूज करावा लागेल. अपडेट फक्त एक पार्ट आहे, तुम्ही त्याला यूज करू शकता, असं नाही म्हणत की नाही करू शकत, करू शकता त्याला पण. ठीक आहे. हा झाला फ्रेम बद्दल. आता हा झाला बाय युजिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा वापर करून कसं करतात ते झाला. हा तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करून करायचंय, तर ते आपण कसं करू शकतो ते पाहूयात आता बाय क्रिएटिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऑफ फ्रेम क्लास, त्याला तुम्ही असोसिएशन पण म्हणता. याला पण तुम्हाला काय करावं लागेल, एडब्ल्यूटी पॅकेजला इम्पोर्ट करा, java.awt पॅकेज. त्यानंतर तुम्ही क्लास क्रिएट करता. क्लास आता मी इथं माय फ्रेम 2 असं देतो. एक्सटेंड करायला एक्सटेंड नाही करू शकत तुम्ही इथे, कारण तुम्ही इथे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहात. डायरेक्टली क्लास लिहा. त्यानंतर त्याच्या आतमध्ये तुमची मेन मेथड असते, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, आतापर्यंत तुम्ही काय केलात, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलात. पण आता इथे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं नाही, इथे डायरेक्टली फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. तर आपण काय करतो, इथं फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण फ्रेमला क्रिएट करणार आहोत. त्यासाठी फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आता डायरेक्टली. त्यानंतर आता फ्रेमच्या ऑब्जेक्ट वरती काय करा, मेथड्सला अप्लाय करून द्या. सेट साईज केली, त्याची साईज सेट केली मी फ्रेमची. विजिबिलिटी सेट केली, सेट विजिबल मेथडनी. मला ट्रू पास केला म्हणजे माझा फ्रेम विजिबल होईल. नंतर याच्यावरती मी काय केलं, सेट टायटल, मला टायटल सेट करायचं आहे, माय फ्रेम 2 असं मी त्याला टायटल सेट केलेलं आहे. ठीक आहे. आता याला रन करा एकदा. .java एक्सटेन्शन द्या. आणि आता काय करायला मी क्लोज करून देतो. जावा सी माय फ्रेम 2 .java कंपाईल झाला सक्सेसफुली. आता याला रन करून पहा आल्या का फ्रेम, सेम टू सेम. जसं आपण इनहेरिटन्सचा यूज करून फ्रेमला क्रिएट केलेलं होतं, तसंच आपण ऑब्जेक्टचा यूज करून पण क्रिएट करू शकतो. आता तुम्ही म्हणणार इनहेरिटन्सचा यूज करून तर आपण क्रिएट करतोच ना, ऑब्जेक्ट यूज करून क्रिएट करायची काय गरज आहे. बरोबर आहे, कारण का MSBT आहे ना, तुम्हाला काय करतो, एक्झामला क्वेश्चन देतो, प्रोग्राम देतो, त्याचा आउटपुट विचारतो, काहीतरी एरर आहे का त्या प्रोग्राम मध्ये विचारत असतो. MSBT कसाही विचारू शकतो, तुम्हाला एक्सटेंड करून पण विचारू शकतो प्रोग्रामला, तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पण तुम्हाला विचारू शकतो. त्यासाठी आपल्याला दोन्हीकडून तयारी करायची आहे. MSBT कोणताही विचारू दे, आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे, असं पण आपण करू शकतो फ्रेमला क्रिएट. आता तुम्ही म्हणणार ते तुम्ही ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट केलं, क्लासचा क्रिएट करा, मग फ्रेमला कसं अप्लाय झालं हे सगळं. बरोबर आहे ना, तुमचं क्वेश्चन बरोबर आहे. कारण आपण काय केलं इथं, क्लास आपलं साधं नाहीये, हा आपला क्लास कोणाला एक्सटेंड करतोय, फ्रेमला एक्सटेंड करतोय. म्हणून आपला हा क्लास काय झाला, बाय डिफॉल्ट फ्रेमचा क्लास झाला आता हा.
म्हणजे जे काही मेथड्स असतील फ्रेमच्या, जे काही मेथड्सचा कन्स्ट्रक्टर असतील, फ्रेमच्या कन्स्ट्रक्टर्स असतील, ते सगळ्या तुम्ही या क्लासवरती अप्लाय करू शकता. एक्सटेंड केलाय आपण फ्रेम पासून, म्हणजे हा टोटल तुमचा फ्रेमच झालाय. हा तुमचा साधा क्लास नाहीये, फ्रेमचा क्लास आहे. पण तुम्ही त्याच्या ऑब्जेक्ट वरती फ्रेमच्या मेथड्सला अप्लाय करू शकता. आणि इथं तर तुम्हाला काही डाऊटच नसेल, कारण इथं तुम्ही काय केलं, डायरेक्टली फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. म्हणून तुम्ही तर फ्रेमच्या ऑब्जेक्ट वरती या मेथड्सला अप्लाय करू शकता. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे का या कोडमध्ये? एनीवन? कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांनी सांगा मला पुढे जाता येणार नाही त्यासाठी. सगळ्यांनी सांगा. कोणाला काही डाऊट आहे? सर्वांनी? ठीक आहे, कारण नाहीतर असं नको की मी फक्त पुढे जायला आणि तुम्हाला कळालं नाही पाहिजे. सर्वांना समजलं? आणि इथं कोण आहेत? समृद्धी, समजलं का? प्रियंका, समृद्धी, निकितानी नो म्हणलं. समजलं का सगळ्यांना? का डाऊट आहे का? कल्याणी, वैष्णवी, डाऊट आहे का तुम्हाला? ठीक आहे, तर हा झाला दुसरा वे फ्रेम क्रिएट करण्यासाठी. 2 वेज काय आले तुम्हाला? आपण फ्रेम क्रिएट करतो बाय युजिंग 2 वेज. पहिला आहे बाय एक्सटेंडिंग दी फ्रेम क्लास, त्याला आपण इनहेरिटन्स म्हणत असतो. आणि दुसरा आहे बाय क्रिएटिंग दी फ्रेम ऑब्जेक्ट. तुम्ही फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पण फ्रेमला क्रिएट करू शकता, त्याला आपण असोसिएशन म्हणत असतो. हा झाला फ्रेम क्रिएट करण्याचे 2 वेज. आता तुम्हाला फ्रेमला टायटल असाइन करायचे, तर त्यासाठी पण तुमच्याकडे 2 वेज आहेत. एक काय आहे तुमच्याकडे सेट टायटल मेथड, जे आपण यूज केलेलं आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, फ्रेमला टायटल सेट करू शकता. आणि दुसरं काय आहे, बाय स्पेसिफाईंग दी टायटल इन दी कन्स्ट्रक्टर ऑफ द फ्रेम. आता हा काय नेमकं आपण पाहूया. ठीक आहे, याच्यासाठी आपण नवीनच प्रोग्राम करूयात परत. सेटिंग नाहीतर अप्लाइंग म्हणा, अप्लाइंग टायटल टू दी फ्रेम. फ्रेमला आपण टायटल अप्लाय करणार आहोत. तर कसं अप्लाय करणार आपण? पहिला वे काय आहे आपला? आता आपण काय करणार, बाय स्पेसिफाईंग टायटल इन सेट टायटल मेथड ऑफ द फ्रेम. बाय स्पेसिफाईंग द टायटल इन द सेट टायटल मेथड ऑफ द फ्रेम. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. तर आता ते कसं करायचं त्याचा आपण कोड पाहूयात. इम्पोर्ट करा java.awt पॅकेजला. त्यानंतर तुम्ही काय करणार, क्लास क्रिएट करणार, क्लास माय टायटल डेमो असं मी केलं. याला एक्सटेंड करा तुम्ही फ्रेम पासून. कसंही करू शकता तुम्ही, कोणत्याही वेळी फ्रेमला क्रिएट करा, ते तुमच्यावरती आहे, कारण आतलं कोड सगळं सेमच असणार. मेन मेथड घ्या, स्ट्रिंग args आर्ग्युमेंट. त्यानंतर तुम्ही काय करणार, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, कारण हा क्लास काय तुमचा फ्रेमचा ऑब्जेक्ट फ्रेमला एक्सटेंड करतोय, पण तुम्ही फ्रेमच्या सगळ्या प्रॉपर्टीजला यूज करू शकता. ठीक आहे, याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, सेट टायटल मेथड यूज करा. आता पहा तुम्ही तर काय करालात, सेट टायटल मेथडचा यूज करत आहात. तुम्हाला टायटल सेट करायचं फ्रेमवरती. सेट टायटलचा यूज करता तुम्ही इथे माय फ्रेम डेमो मी सेट केलं टायटल. विजिबिलिटी सेट करा, सेट विजिबल मेथड आहे तुमच्याकडे. याला ट्रू पास केलं तर तुमचा फ्रेम विजिबल होईल. त्यानंतर तुम्ही आणि काय करू शकता, याला सेट साईज तुम्ही त्याची साईज सेट करू शकता. जे आपला अगोदरचा कोड होता ना, हाच कोड आहे. पण आपण काय केलंय, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही टायटल कसं सेट करू शकता. एक आहे तुमच्याकडे सेट टायटल मेथड, त्याचा यूज करून तुम्ही टायटल सेट करू शकता. आता याला रन करून पहा. जे अगोदर आपण पाहिलं ना प्रोग्राम, हाच आहे सेम, मी काय चेंज नाही केलं या प्रोग्रामला. ठीक आहे, याला रन करा एकदा. आता पहा आउटपुट पहा, आउटपुट दिसतंय सेम टू सेम तुम्हाला आउटपुट आलेलं आहे. वरती टायटल दिसतंय का तुम्हाला, माय फ्रेम डेमो. जे मी सेट टायटल मेथडचा यूज करून टायटल सेट केलं, त्याचं टायटल आलेलं आहे पहा वरती, माय फ्रेम डेमो. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का रे? येस ब्रो. हो ठीक आहे, हा झाला पहिला वे. आणि दुसरा वे काय आहे पहा.
अप्लाइंग टायटल टू द फ्रेम. आता इथं बाय युझिंग कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचा यूज करून तुम्ही कसं अप्लाय करू शकता पहा. AWT पॅकेजला इम्पोर्ट करा. परत क्लास घ्या माय टायटल डेमो 2 असं मी क्लास घेतला. एक्सटेंड करा फ्रेम पासून. त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, मेन मेथड घेणार. ठीक आहे, अरे ऑफ आर्ग्युमेंट्स घ्या. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, आता तुम्ही जर इथं कन्स्ट्रक्टर पाहिलेला असेल फ्रेमच्या, तर तुम्हाला 2 कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करतो. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा फ्रेम क्रिएट करतो विदाउट एनी टायटल, तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्टर मध्येच आपल्या टायटलला पास करायचंय. पास करून आपल्याला काय करायचंय, टायटल असाइन करायचं फ्रेमला. तर आपण आता ते कसं करणार पहा. माय टायटल डेमो याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. पहिला फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. याच्यावरती काय करा, सेट साइज मेथडला अप्लाय करा. त्यानंतर सेट टायटलने सेट विजिबल अप्लाय करा. आता मी एकदा सेव्ह करून दाखवतो नेमकं काय होतं आता. ठीक आहे, जावा सी माय टायटल डेमो .2. ठीक आहे, याला कंपाईल करून घ्या आणि याला रन करा एकदा. ठीक आहे, आता पहा इथे तुमची फ्रेम क्रिएट झालेली आहे. तुम्ही याला टायटल असाइन केलाय का फ्रेमला, नाही असाइन केलाय, म्हणून तुम्हाला कोणतीच टायटल दिसत नाहीये. इकडे कोणतीच टायटल आलेली नाहीये. आता तुम्हाला काय करायचं, टायटल असाइन करायचं फ्रेमला. तर तुम्ही कसं असाइन करणार, एक आहे तुमच्याकडे सेट टायटल मेथड. सेट टायटलचा यूज करून तुम्ही फ्रेमला टायटल असाइन करू शकता. जर तुम्हाला वाटलं मला सेट टायटलनी नाही करायचं, मला फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करतानाच मला टायटलला असाइन करायचंय, ते पण तुम्ही करू शकता. इथनं काय करा, टायटल याला पास करून द्या. आता तुम्ही इथे टायटल पास करत आहात, हा काय झाला आता तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर झाला. नीट पहा, आतापर्यंत डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता जे तुम्हाला सिस्टीम बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड करत होता, म्हणून तुम्हाला काहीच एरर येत नव्हता. आता हा काय झालाय, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर झालाय. म्हणून जर आता तुम्ही याला रन केला तर तुम्हाला इथे एरर येईल, कन्स्ट्रक्टर नॉट फाउंड दिसतंय. नो आर्ग्युमेंट्स, तुम्हाला आर्ग्युमेंट्स द्यायचे नव्हते कन्स्ट्रक्टरला, पण तुम्ही काय केलं, स्ट्रिंग आर्ग्युमेंट दिला तिथे. हा चुकीचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर हा आपल्याला यूज करावा लागेल. मग कन्स्ट्रक्टर क्रिएट करा इथे वरती. ठीक आहे, हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. म्हणजे आपण इथनं काय पास केलंय, स्ट्रिंग पास केलंय. इथे एक्सेप्ट करण्यासाठी कोणतं तरी स्ट्रिंग असलं पाहिजे ना वरती, व्हेरिएबल असलं पाहिजे. म्हणजे काय होईल, मी इथनं स्ट्रिंग पास करणार, ते स्ट्रिंग या व्हेरिएबल वरती असाइन होणार वरती. मग मी काय करतो, इथे स्ट्रिंग टायटल म्हणून घेतो. जेव्हा मी या प्रोग्रामला रन करेल, जेव्हा फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल, तेव्हा काय होणार, हा पॅरामीटर कन्स्ट्रक्टर कॉल होणार, त्याला हा टायटल इथून पास होणार. हा टायटल कुठे असाइन होतो रे, ह्या कन्स्ट्रक्टरचे या टायटल व्हेरिएबल वरती हा टायटल असाइन होतो. तर तुम्ही या टायटलला सुपरला पास करू शकता. सुपर म्हणजे काय, ज्या क्लासला तुम्ही एक्सटेंड केलेला आहात त्या क्लासला हा टायटल पास होतो. म्हणजे हा टायटल तुम्ही कोणाला पास केलात, फ्रेमला पास केलात, म्हणजे हा टायटल कुठे अप्लाय होणार, तुमच्या फ्रेमवरती अप्लाय होणार. आता याला एकदा रन करून पहा काय होतं. कंपाईल करा, पहा सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे तुमचा प्रोग्राम. आता एकदा याला रन करा. ठीक आहे, याला रन करून पहा आलंय का तुमचं टायटल, जे आपण माय फ्रेम सेट केलेला होता, हा टायटल तुम्हाला वरती आलेलं दिसतोय. पहा, दिसतोय का सगळ्यांना, टायटल दिसतोय वरती. येस. हो, आता हा कोड मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. आपण नेमकं केलंय काय, आपल्याला फ्रेम क्रिएट करायचं आहे, फ्रेमला टायटल असाइन करायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याकडे 2 वेज आहे. एक आहे सेट टायटल मेथड आणि दुसरा आहे आपल्याकडे कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकतो, जे आपल्याला जावानी प्रोव्हाइड केलेला आहे. कन्स्ट्रक्टरचा जर आपण यूज केला तर हा कन्स्ट्रक्टर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण याला कन्स्ट्रक्टरला आपण स्ट्रिंग पास करतो तर हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर राहणार नाही. हा तुमचा काय होणार, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर होणार. पॅरामीटर कन्स्ट्रक्टर तुमचा झाला तर तुम्हाला काय करावं लागतं, पॅरामीटर कन्स्ट्रक्टरला वरती डिफाईन करावं लागतं. मग तिथं तुम्ही काय केलं, टायटल पास केलात, हा तुमचा स्ट्रिंग आहे. मग तुम्ही एक्सेप्ट करताना पण काय करणार, इथनं स्ट्रिंग व्हेरिएबल घेणार कन्स्ट्रक्टर मध्ये. म्हणजे हा तुमचा टायटल आहे ना माय फ्रेम, हा कुठे अप्लाय होणार, तुमच्या या टायटल व्हेरिएबल मध्ये हा अप्लाय होणार. हा स्ट्रिंग आहे टायटल व्हेरिएबल, म्हणून तुम्ही याच्यावरती त्याला अप्लाय करू शकता. म्हणजे हा तुमचा माय फ्रेम कुठे गेला, या टायटल व्हेरिएबल मध्ये गेला. मग तुम्ही हा टायटल कुणाला पास करणार,
त्या फ्रेमला पास करणार. सुपर म्हणजे काय, तुमचा हा फ्रेम तुम्ही याला पास केलेले आहात. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? हा कोड समजला? कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? कोणाला काही डाऊट आहे? हा फ्रेम एक्झिट होत नाहीये आपला, कारण हा तुमचा AWT चा फ्रेम आहे, म्हणून हा तुम्ही एक्झिट करू शकत नाही त्याला. त्यासाठी तुम्हाला कोड लिहावा लागेल. विंडो क्लोजिंगचा एक कोड आहे, विंडो अडॅप्टर किंवा विंडो लिस्नर तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ते आपण लास्ट पार्ट आहे आपल्या या युनिटचा, ते आपण पाहूयात तेव्हा. ठीक आहे, जे फ्रेम क्लोज होत असतं, स्विंगचा फ्रेम क्लोज होत असतं, पण AWT चा क्लोज होत नाही. जर तुम्ही एक्झिट वरती क्लिक केलात तर हा क्लोज होत नाही तुमचा फ्रेम. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कंट्रोल सी, इथं CMD वर जावा आणि कंट्रोल सी हा प्रेस करा. कंट्रोल सी तुम्ही प्रेस केला तर तुमचा फ्रेम क्लोज होऊन जाईल, म्हणजे तुमचा प्रोग्राम रन होताना बाहेर येईल तो. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे का या प्रोग्राम्स मध्ये? या प्रोग्राम मध्ये स्पेसिफिकली कोणाला काही डाऊट आहे? एनीवन सांगा मला, सगळ्यांनी सांगा, कोणाला काही डाऊट आहे? अनय, निकिता, ओम, प्रियंका, सचिन, संजना, विजय, अनिल, कल्याणी, सगळ्यांनी सांगा. एक जरी डाऊट असेल तर मला सांगत जावा. सगळ्यांचं मला रिप्लाय हवंय. सर्वांना समजला? ठीक आहे, असं तुम्ही फ्रेमला क्रिएट करू शकता. फ्रेम क्रिएट करण्यासाठी हे 2 वेज होत्या आणि 2 टायटल क्रिएट करण्यासाठी वेज होत्या. आता आपण काय करूयात, एक ऍपलेटचा कोड पाहूयात. हे काय तुम्हाला काय सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला ऍपलेटचं सगळं माहिती आहे. आपण ऍपलेटचा यूज करू पण आपण ऍपलेटची विंडो क्रिएट करू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. आपण काय करूयात, एक ऍपलेटचा लास्ट कोड घेऊयात आज. ठीक आहे, क्रिएटिंग ऍपलेट विंडो. ठीक आहे, त्यानंतर आपण आता काय करूया, तिथे इम्पोर्ट करा java.awt पॅकेज. AWT कशासाठी रे, तुम्हाला ऍपलेट मध्ये ग्राफिक्स क्लासला यूज करावं लागतं, त्यासाठी तुमचा AWT पॅकेज लागेल. तुम्हाला ऍपलेट साठी कोणता पॅकेज लागतो? java.applet हा पॅकेज तुम्हाला लागत असतो. ऍपलेटला इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर क्लास ठेवा. ऍपलेटचा क्लास पब्लिक असतो, तुम्हाला माहिती आहे. पब्लिक क्लास माय ऍपलेट म्हणून नाव दिलं. त्याला तुम्ही काय करत असता, एक्सटेंड करता ऍपलेट पासून. त्यानंतर तुम्ही तर काय करणार, परत याच्या आतमध्ये तुमच्याकडे इनिट मेथड असते, तुम्हाला माहिती आहे. इनिट असते किंवा पेंट मेथडचा पण तुम्ही यूज करू शकता. याला ग्राफिक्सचा तुम्ही ऑब्जेक्ट पास करता. तुम्ही एक कोडिंग केलेलं आहे ऍपलेट मध्ये, मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त इश्यू होणार नाही कोड समजण्यासाठी. इथं तुम्ही खाली काय करता, कमेंट्स मध्ये ऍपलेटचा टॅग लिहत असता. ऍपलेट कोड इक्वल्स टू जे काय तुम्ही क्लास क्रिएट केला त्याची क्लास फाईल पास करणार, त्याची विड्थ पास करणार आणि त्याची हाईट पास करणार. ठीक आहे, आणि ऍपलेटला क्लोज करणार. हे तुम्ही करत होता. आणि या पेंट मध्ये तुम्ही आता काय करणार, जी ऑब्जेक्टचा यूज करणार आणि ड्रॉ स्ट्रिंगचा यूज करणार. तिथे तुम्ही काय म्हणणार आता, वेलकम टू महिंद्रा टेक कोची. ठीक आहे, असं मी म्हणलेलं आहे. त्याला तुम्ही पोझिशन सेट करणार, एक्स आणि वाय ऍक्सिस तुम्हाला माहिती आहे. एकदा आपण याला रन करून पाहूयात, रन होत आहे का हा. मी एकदा एक्सटेंड पण करतो हा कोड, असं नाही की हा झालाय म्हणून मी एक्सप्लेन नाही करणार. याला एकदा कंपाईल करा. हा वॉर्निंग येतोय कारण डेप्रिकेट झाला ऍपलेट. हा वॉर्निंग येतोय, येऊ द्या वॉर्निंग. आणि काहींच्या लॅपटॉप मध्ये हा रन होणार नाही ऍपलेटचा प्रोग्राम, कारण तिथे जेडीकेचा इश्यू असतो. जर तुमच्याकडे नवीन जेडीके असेल, लेटेस्ट असेल जेडीके, तर त्यामध्ये ऍपलेटचा प्रोग्राम रन होत नाही. त्यासाठी मी सांगेल जेडीके 9 घ्या, 9 घ्या किंवा 8 घ्या जेडीके. मी तरी जेडीके 9.0.4 हा जेडीके मी यूज करतोय. तुम्ही पण तो जेडीके ला इन्स्टॉल करू शकता. आणि तुम्हाला हवं तर दाखवून देतो कोणता जेडीके आहे माझ्याकडे. हा इथे जावा मध्ये तुम्हाला दाखवतो. हा पहा वरचा दिसतोय का, जेडीके 9.0.4 हा जेडीके मी यूज करतो. तुम्ही पण हा जेडीके डाउनलोड करा. डाउनलोड कसं करणार तुम्ही हा जेडीके, क्रोम वरती जावा, जेडीके
9.0.4 डाउनलोड हा इथे टाईप करा आणि तुम्हाला इथून मिळून जाईल. टेक्सपॉट वेबसाईट आहे त्यावरती जावा. त्यानंतर विंडोज जेडीके तुम्हाला इथे दिसून जाईल पहा. विंडोज जेडीके वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जेडीके आता डाउनलोड व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे, क्लिक करा इथे. क्लिक केल्यानंतर तुमचा जेडीके डाउनलोड व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे, असं तुम्ही जेडीके ला डाउनलोड करू शकता. मी तर डाउनलोड करत नाही कारण माझ्याकडे इन्स्टॉल आहे ऑलरेडी. आणि मी तुम्हाला सांगतो जेडीके 9 घ्या, सर्व तुम्हाला प्रोग्राम्स रन होऊन जाईल त्यामध्ये. आता आपण इथे ऍपलेटचं पाहतोय. ठीक आहे, ऍपलेटचा प्रोग्राम मी कंपाईल केला तर रन करायला. रन करण्यासाठी तुम्ही काय करता रे, ऍपलेट व्हीवरचा यूज करता. ऍपलेट व्हीवर यूज करा. क्लास नेम .java एक्सटेन्शन देता तुम्ही रन करताना. ठीक आहे, रन करा. पहा ऍपलेट तुमचा सक्सेसफुली रन झालेला आहे. दिसतंय तुम्हाला? हा सक्सेसफुली रन झालेला आहे. तुम्हाला आउटपुट आलेला आहे वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग असं तुम्हाला इथे आउटपुट आलेलं आहे. तर नेमकं आपण केलंय काय, ऍपलेटची विंडो क्रिएट केलंय. ऍपलेटची विंडो पण फ्रेम सारखी दिसते तुम्हाला सेम, पण इथं वरती तुम्हाला ऍपलेट म्हणून हा तुम्हाला बाय डिफॉल्ट येत असतो वरती. इथे ऍपलेट व्ह्यूअर म्हणून पण येत असतो. हा फ्रेम आणि ऍपलेटचा डिफरन्स आहे. फ्रेम मध्ये तुम्ही स्वतःचं टायटल देऊ शकता, पण ऍपलेट व्ह्यूअर मध्ये तुम्ही तसं देऊ शकत नाही. हे ऍपलेट मध्ये हा काय म्हणू शकतो आपण, डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो. ठीक आहे, हा ऍपलेट बाय डिफॉल्ट तुम्हाला टायटल असतोच इथे. तर हा तुम्हाला इथे आउटपुट आलेला आहे. आता नेमकं आपण याच्यात केलंय काय, ऍपलेटचा क्लास क्रिएट केलाय, त्याला एक्सटेंड केलाय ऍपलेट पासून. आणि ऍपलेटचा क्लास पब्लिक असतो, तुम्हाला माहिती आहे. पब्लिक जर तुम्ही लिहिलेलं नसेल तर ऍपलेट नॉट इनिशियलाइज असं तुम्हाला एरर येतो. हवं तर पहा तुम्ही. जर तुम्हाला असं एरर येत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या ऍपलेटला तुम्ही पब्लिक ठेवलेलं नाहीये. कंपाईल करा, रन करा, पहा ऍपलेट नॉट इनिशियलाइज असं एरर आलं आणि वरती तुम्हाला काहीच आउटपुट आलेलं नाहीये. ऍपलेट इनिशियलाइज झाला नाही म्हणजे काय, तुम्ही त्याला पब्लिक ठेवलेलं नाहीये त्या क्लासला. त्या क्लासला पब्लिक ठेवा तर तुम्हाला सक्सेसफुली रन होईल तुमचा प्रोग्राम. पहा आता रन झालेला आहे. दिसतंय तुम्हाला ही विंडो, ऍपलेटचा प्रोग्राम रन झालाय. तुम्ही याच्यात काय केलात, पेंट मेथडचा यूज केलात. तुम्हाला काय करायचं याच्यावरती स्ट्रिंगला ड्रॉ करायचंय, त्यासाठी पेंट मेथड यूज केलात. त्याची ग्राफिक्सचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ग्राफिक्स कार्ड क्लास कशात आहे रे, तुमच्या एडब्ल्यूटी पॅकेजच्या आतमध्ये आहे. म्हणून आपण एडब्ल्यूटी ला इम्पोर्ट केला. मग त्या ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्टचा यूज केला, ड्रॉ स्ट्रिंग मेथडचा यूज केला आणि आपण काय केलं, विंडोवरती स्ट्रिंगला ड्रॉ केलं. वेलकम टू महिंद्रा टेक कोचिंग आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर त्याची विड्थ आणि हाईट आपण एक्स आणि वाय ऍक्सिस आपण स्पेसिफाय केलेला आहे. मला एक्स ऍक्सिस कुठे हवा आहे, 100 वरती, म्हणजे 100 इथं आला. वाय ऍक्सिस पण 100, म्हणजे हा तुम्हाला इथे पॉईंट मिळून जाईल. त्या पॉईंट वरती तुम्ही हा स्ट्रिंगला ड्रॉ केला. कोणाला काही डाऊट आहे का ऍपलेट मध्ये? एनीवन? ऍपलेट मध्ये कोणाला काही डाऊट? नो. ठीक आहे, मला वाटत पण नाही कोणाला काही डाऊट असेल ऍपलेट मध्ये, कारण हा तुम्हाला झालेला आहे. तुम्ही चांगल्या मोठ्या प्रोग्रामिंग पण केलात ऍपलेट मध्ये. ठीक आहे, पण आपल्याला हा पॉइंट आहे म्हणून आपण घेतोय इथे. आता नेमकं आज आपण शिकलोय काय आपण ते एकदा पाहूयात. ठीक आहे, आज आपण विंडो क्रिएट कसं करायची, म्हणजे आपण फ्रेम क्रिएट कसं करायचं, फ्रेम नेमकं असतं काय आज आपण ते पाहिलं. फ्रेम सब क्लास आहे विंडोचा, ज्याला टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात, रिसाइज कॉर्नर असतात. java.awt या पॅकेजच्या आतमध्ये तुमचा फ्रेम क्लास आहे. त्याच्या 3 मेथड्स आहेत, सेट विजिबल, सेट साइज आणि सेट टायटल. सेट विजिबलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या फ्रेमला विजिबल करू शकता. बाय डिफॉल्ट इनविजिबल असतो. सेट साइजचा यूज करून तुम्ही फ्रेमची साईज सेट करू शकता, विड्थ आणि हाईट पास करू शकता त्याला. सेट टायटलनी त्याच्यावरती टायटल सेट करू शकता. त्याच्या 2 कन्स्ट्रक्टर आहेत, एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, तो काय करतो फ्रेमला क्रिएट करतो विदाउट एनी टायटल. एक आहे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, तो काय करतो तुमच्या फ्रेमला टायटल सोबत क्रिएट करत असतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं फ्रेम तुम्ही क्रिएट करता त्यासाठी तुमच्याकडे 2 वेज आहेत. एक आहे बाय स्टेटिंग दी फ्रेम क्लास म्हणजे इनहेरिटन्सचा यूज करता. दुसरा आहे बाय क्रिएटिंग दी फ्रेम ऑब्जेक्ट म्हणजे असोसिएशनचा यूज करत असता. जर तुम्हाला फ्रेमचा क्लास क्रिएट करायचा आहे बाय एक्सटेंडिंग दी फ्रेम क्लास, तर तुम्ही कसं करणार, एक्सटेंड करणार त्याला फ्रेम पासून तुमच्या क्लासला आणि त्याच्यावरती तुम्ही काय करणार, मेथड्सला अप्लाय करणार, म्हणजे तुमचा फ्रेम क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे, जर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल म्हणजे असोसिएशन तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. तर तुम्ही तर काय करणार, एक्सटेंडचा यूज करणार नाही इथे. डायरेक्टली तुम्ही तर काय करणार, क्लासचा ऑब्जेक्ट नाही क्रिएट करणार, इथे तुम्ही फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करून काय करणार, त्या ऑब्जेक्टवर त्या मेथड्सला अप्लाय करणार आणि तुमची फ्रेमची विंडो क्रिएट होईल.
त्यानंतर आपण पाहिलं टायटल असाइन करायचं फ्रेमला. तर त्यासाठी 2 वेज आहे. एक आहे सेट टायटल मेथड आणि दुसरा आहे कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकतो. तुम्ही सेट टायटल मेथडचा तुम्हाला माहितीये कसं यूज करता तुम्ही. सेट टायटल मध्ये तुम्ही टायटल पास करणार, ते डायरेक्टली तुमच्या फ्रेमला अप्लाय होणार. आणि दुसरं मेथड काय, बाय स्पेसिफाईंग द टायटल इन द कन्स्ट्रक्टर ऑफ द फ्रेम. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही टायटलला स्पेसिफाय करता. जर तुम्ही टायटलला कन्स्ट्रक्टर मध्ये स्पेसिफाय करत असाल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हा पॅरामीटर कन्स्ट्रक्टरला यूज करावं लागतं. इथून कोणतरी तुम्हाला देतोय तर ते एक्सेप्ट करणारं पण पाहिजे ना तुम्हाला. हा फक्त इथनं देतोय तुम्हाला, एक्सेप्ट करणारं नसेल तर तुम्हाला एरर येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक्सेप्ट करण्यासाठी एक टायटल व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. हा स्ट्रिंग पास करतोय तुम्ही, ते डबल कोट्स मध्ये पास करतोय, म्हणजे हा तुमचा स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. तुम्ही स्ट्रिंग टायटल घेतलं इथे. तर टायटल मध्ये काय, तुमचा हा टायटल आहे माय फ्रेम म्हणून. तुम्हाला कोणाला पास करायचंय, तुमच्या फ्रेमला पास करायचंय. तुमचा फ्रेम म्हणजे काय, तुमचा सुपर क्लास आहे. मग तुम्ही सुपरला टायटल पास केलात म्हणजे हा तुम्हाला कुठे पास होईल, तुमच्या फ्रेमला हा टायटल पास होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला हा इथे फ्रेमवरती क्रिएट झालेला दिसून जाईल. त्यानंतर आपण ऍपलेटचं पाहिलं. ऍपलेटचं काय सांगायची गरज नाहीये तुम्हाला. समजलं का आज आपण जे काय पॉइंट्स घेतले सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलं का? ठीक आहे, मी आता सांगेल. हा तुम्ही काय करा, याला रन करून पहा प्रोग्रामला. आता मी तुम्हाला हा प्रोग्राम घेतलाय, स्वतः तुम्ही रन करा. मेथड्स अप्लाय होतेत का पहा, एरर्स येते का पहा, एरर्सला रिझॉल्व्ह करा. फक्त पाहून होणार नाही तुम्हाला काम, तुम्हाला स्वतःला पण एफर्ट्स द्यावे लागतील. एमसीक्यू पेपरमध्ये तुम्हाला असेच येतात. तुम्हाला प्रोग्राम येतो, त्याचा आउटपुट विचारतात, एरर्स एरर्स काय त्यामध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः रन करून पहा. जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल सध्या अवेलेबल, नोटबुक मध्ये एकदा राईट करून पहा प्रोग्राम. तुम्हाला येते का प्रोग्राम राईट करायला, तुम्हाला कळतंय का सगळं? हा, अरे आज सकाळचा पण प्रोग्राम सेंड करतो, राहिलाय माझा, मी सेंड करून देतो. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यांना कळालेला असेल आजचा प्रोग्राम. तर आज आपण इथे स्टॉप करूयात. पुढच्या लेक्चरमध्ये एडब्ल्यूटीचा कंट्रोल, टेक्स्ट फील्ड काय असतो, लेबल काय असतो, कंपोनेंट्स काय असतात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. आजच्यासाठी एवढंच इनफ आहे असं मी सांगेल. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय. आपल्याला सिलेबस नुसार टेस्ट कसे होणार सांगशील का? अरे म्हणजे काय होणार, दर संडेला आपली टेस्ट असते. आपलं जेवढं सिलेबस कव्हर होतं ना संडे पर्यंत, सॅटर्डे पर्यंत, मंडे टू सॅटर्डे जेवढं आपला सिलेबस कव्हर होतो त्यावरती आपला टेस्ट असतो. ठीक आहे, ऑनलाईन कसे कंडक्ट करणार? अरे ऑनलाईन म्हणजे आपण असं कंडक्ट करतो, आपल्या टीच मी टॅप आहे ना, तर आपण इथे स्टॉप करूयात. मी रेकॉर्डिंग